मी केरबा उत्तमराव ठोके, ग्रामपंचायत देंजेगाव, ग्रामपंचायत सदस्य. आमच्या गावामध्ये एक तर पाणी पुरवठ्याची योजना चालू झालेली आहे. त्यानं गावामध्ये 80% लोकांचा विरोध होता की गावात ही स्कीम आम्हाला पाहिजे नाही. आता गावामध्ये भरपूर पाणी आहे. गावातलं पाणी, सांडपाण्याचं पाणी बाहेर जाण्यासाठी जागा नाही आहे कुठेही. सर्व रस्ते बंद आहेत. तरी पण गावातील सरपंच आणि ग्रामसेवक आणि ठेकेदार यांनी गावात कोणालाही पता लागता गावातली स्कीम चालू केलेली आहे 3 ते 4 दिवसापूर्वी. त्यांना आम्ही विचारपूस केली की बाबा तुम्ही स्कीम गावाच्या विरोधामध्ये कसं काय चालू केली. त्यानं उलटसुलट जबाब द्यायला सुरुवात केली की बाबा तुम्हाला कुठं जायचं ते जा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही स्कीम पूर्ण करणार, आम्ही बजेट काय ते उचलून घेणार. त्याच्या व्यतिरिक्त गावामध्ये जे कामं झालेले आहेत आजपर्यंत सर्व कामं 60 ते 70% पूर्ण बोगस आहेत. बजेट समजा 1 लाख असलं तर काम होते 30,000 रुपयाचं. आणि काही कामं तर असे आहेत की जे समजा नाली साफसफाईचं काम आहे त्याचं बजेट त्यानं पूर्ण उचललेलं आहे. नाली साफसफाई कोणतीही केलेली नाही सर आजपर्यंत. एसी समाजासाठी खुर्च्या आहेत सिमेंटच्या, त्याचं बजेट उचललेलं आहे, त्याच्या बी खुर्च्या नाही आहेत. दुसरे व्यतिरिक्त भरपूर कामं असे आहेत की त्यानं समजा बजेट खाली उचललं कागदोपत्री, काम कोणतंही केलेलं नाही आमच्या गावामध्ये. जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपण गावामध्ये ग्रामसभा पण घेतली होती. हो. या अनुषंगाने निवेदन पण दिलेले. हो. काय म्हणणे? आमच्या गावात आम्ही ग्रामसभा घेऊन निवेदन दिलेलं आहे. पण ग्रामसेवक मॅडमनं आमच्या निवेदन समजा आपल्या शिवाय मॅडमपर्यंत पोहोचती केलं नाही. त्यानं देशमुख साहेबाला निवेदन देऊन टाकलं असं आम्हाला आज म्हणले. त्यानं जर यानं शिवाय मॅडमला जर आमचं निवेदन दिलं असलं तर शिवाय मॅडम काहीतरी याचं ॲक्शन घेत होत्या. काम याचं समजा चालू होत नव्हतं. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही ज्याशी शिवाय मॅडमला बोलल्या होत्या त्याशी आम्हाला मॅडम म्हणले की तुमचे खाली 2 दिवस बाकी आहेत ही स्कीम रद्द होण्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त यानं 3 महिन्याच्या बाद आज काम सुरू केलेलं आहे आमच्या गावामध्ये 6 दिवसापूर्वी. आज कोणत्या ठिकाणी निवेदन दिलं आपण? आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, आपल्या तहसील ऑफिसला दिलेलं आहे, BDO साहेबाला दिलेलं आहे, त्याच्या बाद विस्तार अधिकारी आणि आपले पाणीपुरवठा अधिकारी आणि शिव मॅडम. बरं, ही आपली सदरची मागणी मान्य नाही झाली तर पुढची काय भूमिका? आम्ही सोमवारच्याला आमरण उपोषण करण्यासाठी बसणार आहोत कलेक्टर ऑफिससमोर, गावातले नागरिक आणि मी स्वतः बी. आपल्या गावात इतर काही समस्या भरपूर आहेत सर आमच्या गावामध्ये. म्हणजे एक तर नाली साफसफाई नाही आहे, गावातलं पूर्ण पाणी बरसातीमध्ये पुरेला ते जमा होते. कोणाला गावाच्या बाहेर आम्हाला जायला रस्ता नाही आहे मेन गोष्ट. आणि याच्या व्यतिरिक्त जर गावात पाण्याची सुविधा जर झाली आणि टाकीची तर गावाच्या बाहेर जायचं कामच नाही. पूर्ण लोकांना गावातच बसावं लागणार आहे. घराच्या बाहेर निघायला काम राहत नाही. आता पूर्ण पाणी रोडानं जमा होते. अशी समस्या आमच्या गावातली.